प्रभु रामचंद्र भगवान की जय। सर्वांगी वाहता रुधिरा जैसा तेजस्वी वैश्वानरा, कैसा शोभत से सुमित्र निशाचर चरणामर्दी। आणि मग जसा असणारा महादेवाची शोभा असेल, लाल रंग अशा प्रकारे फुलं व्हावी तशा प्रकारचा शोभा म्हणजे दिसू लागला. तो लक्ष्मण एक बाण मारला होता आणि अंगावरून लक्ष्मणाच्या त्या ठिकाणी रक्त निघू लागलं, परंतु शोभावान असा दिसू लागला. देखो लक्ष्मणाचे रुधिरा इंद्रजित म्हणे मी युधा थोर, बाणी भेदला सुमित्र गरजे थोर सिंहनादे। मोठ्याने असं गर्जना करू लागला की आता मी असं जिंकलं, माझा विजय झाला, मी मोठा आहे, थोर आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे धनुर्विद्येमध्ये. मी लक्ष्मणाला मारलं, बाण मारला, त्याचं रक्त निघू लागला. याला इंद्रजिताला आनंद वाटू लागला. जे जे तुम्ही आले ते बाणी भेदोनी समजता, सौमित्रेसी समवेता जीवितात करीना। मी सर्वांना या ठिकाणी जे आलात ना त्यांना सर्वांना या ठिकाणी काय करीन, यमसदनाला पाठवीन, सर्वांना मारून टाकेन, अशा प्रकारचा तो इंद्रजित वर्गना करू लागला. माझे सुवर्ण पत्राचे बाण घेतील अवघ्यांचा प्राण, ऐकोन इंद्रजित गर्जन काय लक्ष्मण बोलत। माझे सुवर्णपत्राचे म्हणजे त्या ठिकाणी शिखी शेवटी असणार सोन्याचा पत्रा जडलेला असतो, अशा प्रकारे ही बाण आहेत सर्वांचा प्राण घेतील. असं असणारं बोलल्यानंतर लक्ष्मण पुन्हा इंद्रजिताला काय असणार उत्तर देऊ लागला. नाही अंगवन गाडी नुसती बौलाची प्रौढी, काय जिंकले रणनिवळी उभवनी गुढी गरजसी। अरे काय वर्षाने मोठ्याने गर्जना करायला असं काय जय काय करायला असं ते बोलायचं असताना कुणी जिंकलं का कुणाला, बोलायचा जबाब आपण म्हणतोच ना. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी बोलण्याने उथळ पाण्याला खळखळाट फारा असतो आणि गंभीर असणारा जे समुद्र असतो, शांत असणारा असतो, तो कधीच खळखळ वाजत नाही. परंतु तो त्या ठिकाणी त्या समुद्राचं पाणी खूप असणारं खोलवर आणि मोठं असतं, परंतु त्याला ज्ञानाचा गर्व नसतो. अशा प्रकारचा या ठिकाणी बोलक्या माणसाला या ठिकाणी ज्ञान नसतं. असं लक्ष्मण इंद्रजिताचा उपहास करू लागला. इंद्रजित गर्वित गर्जना ऐकोनी स्वये लक्ष्मण, घेऊनी पंचपर्वी बाण विंध्या पर साटोपे। आणि पंचपरी अशा प्रकारचा असणारा बाण घेतला, त्याच्यामध्ये असाची अस्त्रविद्या टाकली आणि तो बाण असणारा लक्ष्मणाने त्याला असा संधान केला. लक्ष्मणे रण निर्वळी शरचाप जोडोनी जोडी, ओढिया कर्ण कानडी प्रताप प्रौढी साटोपे। आणि मग तो असणारा बाण लावला, गोरी असाने कानापंच रोडली, साठवता म्हणजे असा एक पाय पुढे धरला, एक पाय असाला भाग गेला आणि आत्करतीन असणारा या ठिकाणी आकर्षून घेऊन तो असणारा बाण त्याच्यामध्ये संधान असणारा इंद्रजितावरती लक्ष्मण करू लागला. अभेद कवच भेदूनी जाण लागता लक्ष्मणाचा बाण, घाये इंद्रजित तळमळून अमित बाण वर्षला। आणि मग त्याला असणारा ते कवच होतं, त्या कवचाला भेदून असणारा इंद्रजिताला बाण लागला. अतिशय त्याची तळमळ झाली, अतिशय दुःख होऊ लागलं की आज माझं कवच भेदून असणारा लक्ष्मणाचा बाण लागला, म्हणजे किती बळवान लक्ष्मण आहे याची ते काय आठवण झाली. हे काय इंद्रजिताचे शर सौमित्र सोडी बाण निवार, दोघे जण वाशुर अति दुर्धर संग्रामी। नागमारा म्हणता दोघे जण अतिशय शूर होते, एकापेक्षा एक असे तरबेज होती. त्यांना अस्त्रविद्या शस्त्रविद्या ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र पर्जन्यास्त्र एकापेक्षा एक असणार येत होतं. यांनी असणारा अग्निअस्त्र सोडायचं, त्यांनी त्याच्यावरती असणारं पर्जन्यास्त्र सोडायचं, अशा प्रकारची विद्या त्यांना कौशल्य प्राप्त होतं. मग त्यांनी असाय बाण मारायचे, लक्ष्मणाचे विंध्याचे म्हणजे असाय नष्ट करायचे, अशा प्रकारचे एकमेकावरती असणारा आघात करू लागले. लघु लाघवी अति चपळा दोघे वर्षती शरजाळ, नर राक्षस सिंह शार्दूळ दोघे कुशळ संग्रामी। असे अतिशय असणारे कुशल
कुशल होते, दोघे जण असणारे हुशार होते. असे नर शार्दूल म्हणजे सिंह आणि या ठिकाणी हत्ती, या ठिकाणी अशा प्रकारचे उपमा दिले महाराज की एकापेक्षा एक असणारे श्रेष्ठ दोघांना विद्या प्राप्त होती आणि दोघं जण असणारे या ठिकाणी महायुद्ध असणारे करू लागले. वर्णी विंधोनिया बाण येरांचा घ्यावा प्राण टपताती दोघे जण रण प्रवीण रणयोधे. दुसऱ्यांदा आपण त्या इंद्रजिताचा प्राण घ्यावा, काही इंद्रजिताच्या लक्षात यायचं की लक्ष्मणाचा आपण प्राण घ्यावा. अशा प्रकारचे एकमेकांवर टपलेले होते की कधी असणारे या ठिकाणी याची बाणाची दोरी तोडायची आणि कधी याचा बाण विंधून पुन्हा त्याच्या हृदयामध्ये मारायचा. अशा प्रकारचे एकमेकांवरती असणारा आघात करू लागले. दोघे जण बळवंत दोघे जण ती विख्यात दोघे जण प्रतापवंत दोघे समर्थ संग्रामी. दोघे जण असणारे प्रतापवंत होते, दोघे जण शूरवीर होते, दोघे जण या ठिकाणी विख्यात होते. शूरवीर आणि अतिशय असणारे कीर्तिमान गाजलेले होते. लक्ष्मण साधारण नव्हता, लक्ष्मण तर श्रेष्ठ होता, शेषावतार होता, परंतु इंद्रजी सुद्धा साधारण नव्हता. इंद्रावती विजय मिळवला होता, त्याचं नाव खरं मेघनाथ होतं, परंतु इंद्रावती विजय मिळवला आणि 33 कोटी देवावरती विजय मिळवला म्हणून त्याचं इंग्रजी नाव पडलं होतं. हाही असणारा काही कमी नव्हता युद्धामध्ये, एकमेकाला ते सारखेच होते. दोघे धनुर्विद्या निपुण दोघे शास्त्रास्त्र प्रवीण लघु लाघवी दोघे जण दुर्धर रण दोघांचे. दोघांचे असणारा दूरधरण होतं. लघु लाघवी म्हणजे कुठं चुकतोय, कुठं या ठिकाणी चुकला की लगेच त्याला बाणा मारायचा, सपळाईने असणारे बाणा मारायचे. असे दोघे जण असणारे शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण होते, अस्त्रविद्येमध्ये प्रवीण होते, दोघे असणारे शूरवीर होते. दोघे जण महावीर दोघे जण महाशूर दोघे जण परमधीर दोघे दुर्धर संग्रामी. दोघे जण असणारे प्रतापवंत होते, दोघे जण संग्रामामध्ये शूरवीर होते, धैर्यवान होते, धैर्य हारणारे नव्हते, खचणारे नव्हते. अशा प्रकारचे दोघे जण बलवान होते. दोघा वाढी व प्रसिद्ध दोघा नाही श्रमस्वेद दोघा चढला रणमध दोघे सन्नद्ध संग्रामी. दोघे जण असणारे संग्रामामध्ये उभे होते, दोघांना रणमध्ये चढला म्हणजे त्यांना श्रम येत नव्हता, आळस येत नव्हता, की दुःख होत नव्हतं की आता खूप युद्ध झालं आणि आपण या ठिकाणी युद्ध बंद करावं. अशा प्रकारचा श्रम त्यांना होत नव्हता. असे दोघेही रणयोद्धे होते. एक केवळ सत्वस्थिती एक केवळ कपट मूर्ती एक माझी आगात शांती एक छळमुक्ती निपुण. एक असणारा छळमुक्ती होता म्हणजे कपटाची मूर्ती इंद्रजित होता. एक असणारा या ठिकाणी कोण होता, साधू होता, सज्जन होता, परंतु या ठिकाणी युद्ध करावं लागत होतं. एक अधर्माचा होता पुतळा, एक धर्माचा होता. मग धर्माचा या ठिकाणी काय होतो, विजय होतो, सत्याचा विजय होतो. सत्याची बाजू लक्ष्मणाकडे होती, असत्याची बाजू इंद्रजिताकडे होती. इंद्रजित कमी नव्हता. तसंच आपण बघतो की पांडवाकडे या ठिकाणी सत्याची बाजू होती, कौरवबाई कमी नव्हती. भीष्माचार्य सर्वात श्रेष्ठ होते, कर्णही असणारा श्रेष्ठ होता, व दुर्योधनही श्रेष्ठ होता. द्रोणाचार्य कृपाचार्य काही कमी नव्हते, परंतु अधर्माची बाजू होती म्हणून युद्ध हारावं लागलं. इंद्रजित तसाच आहे, अधर्माचा आहे, असत्याचा आहे आणि लक्ष्मण इकडे असणारा धर्माचा आहे. या ठिकाणी एकमेकांमध्ये साम्य असणाऱ्या नाथ महाराजांनी घातवलं. दोघांची युद्ध दुर्धर पाहू आले सुरवर यक्ष गंधर्व किन्नर विद्याधर किंपुरुष. आणि मग दोघांचं युद्ध पाहण्यासाठी वरी विमानाची गर्दी झाली होती. 33 कोटी देव, विद्याधर, गंधर्व सर्व या ठिकाणी विमानामध्ये येऊन पाहू लागले की युद्ध कसं होते. आधी आपण युद्ध पाहतो, आपल्याला नवीन झालं दिसते बघा. हे असं इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध अशाच प्रकारचे एकावर एक असे बाण पडतील. एकामधून 100 ड्रोन इथे जाणार. आपल्याला आता हे वाटतं की एका बाणामधून 100 बाण कसे काय निघाले. आता सध्याच्या युद्ध चालू आहे. एकामधून ड्रोन 25 30 निघते आणि त्याचं 9,000 किलोमीटर पडते ते. आज आपण ऐकतो की इथं बाण कुठं बाण रामाने कुठं कावळ्याच्या मागाला त्रिलोक्यामध्ये तो कावळा ठेवला. खरंच आहे ना ते. आज 9,000 किलोमीटरवरून या ठिकाणी एक ड्रोन पडतो आणि भस्म होतं त्या ठिकाणची जागा, बॉम्बस्फोट होता. अशा प्रकारची जी युद्धकला आहे ही असणे मंत्र सामर्थ्य होतं. एवढाच फक्त त्याच्यामधला फरक आहे. अशा प्रकारचं दोघांचं कौशल्य होतं. एकमेकावर ते असण्याची बाण मारू लागली. दैत्य
यम सोमा कोण कोण आले युद्ध पाहण्यात मला सांगू लागले. यम आला, कुबेर आला, या ठिकाणी इंद्र आला, 33 कोटी देव आले. इंद्र, चंद्र, सूर्य, अग्नी सर्व या ठिकाणी त्या ठिकाणी इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं युद्ध कसं होते आणि कोण हारत नाही हे पाहण्यासाठी आले. ब्रह्माती सत्वरा पाहू आला युध दुर्धर उमेश सहित श्री शंकर सहपरिवार भूतगणी. ब्रह्मदेव सुद्धा युद्ध पाहण्यासाठी आले. पुन्हा असणारा या ठिकाणी उमेशही असणारा भगवान शंकर जे आहेत सर्व आपल्या गणाबघा सगळं या ठिकाणी युद्ध पाहायला असणारे आले. रणी रक्षावया सुमित्रा घे आले पैसत्वरा विमानी दाटले अंबर विजय मंत्र ऋषींचे. ऋषी मुनी सुद्धा असणारे पाहायला आले. विजय मंत्र टाकू लागले. आता एक बाजू असणाऱ्या धर्माची असते. कुणालाही असणार दोघांचं भांडण असलं की एखादा विजय व्हावा अशा मनामध्ये इच्छा असतात आणि तोच आशीर्वाद त्याला लागत असतो. आणि आशीर्वाद देणारे लोक खरेपणाचं ज्याचं भांडण आहे त्यात असताना आशीर्वाद देत असतात. तसे काही लोक काही असणारे कुबेर, इंद्रचंद्र विजयाची अपेक्षा करू लागले. कुणाकडून? लक्ष्मणाकडून. की लक्ष्मणाचा विजय व्हावा, इंद्रजित हारावा अशा प्रकारे या ठिकाणी ते मनामध्ये एक प्रकारची मागणी करू लागली. लक्ष्मण देखोनी दुर्धर रणी क्षोभला निशाचर अनुलक्षणीया सौमित्र काय उत्तर बोलत. राग इंद्रजिता रणामध्ये असताना तो श्रेष्ठपणा दाखवू लागला म्हणून राग आला आणि इंद्रामध्ये आपण असताना जे काही युद्ध कौशल्य दाखवू लागला म्हणून लक्ष्मणाला तो इंद्रजित काय असताना बोलू लागला. इंद्रजिताचे करून गजान विंधिला सात बाणी लक्ष्मण हनुमंता सीधा बाण अति दारुण विंधिले. इंद्रजिताने 7 बाण घेतले आणि लक्ष्मणाला असणारे मारले. पुन्हा 10 बाण घेतले. एका बाणातून 10 बाण निघतात. अशा प्रकारचा तो बाण घेतला आणि हनुमंताला ते 10 बाण असणारे त्याने मारले. मानवया विभीषण पोटातूनी क्रोध दारुण विंधिले शतानुशत बाण घ्यावया प्राण जाण त्याचा. मनामध्ये त्याच्या हेच होती भावना की विभीषणाला मारावं, आपल्या दुर्त्याला मारावं. कशामुळे? तो या ठिकाणी त्याला गुह्य स्थानामध्ये माझ्या घेऊन आला. मग त्याला असताना मारावं हा विचार केला आणि एकापेक्षा एक बाण विभीषणावर असणारा तो इंद्रजित मारू लागला. इंद्रजिताचे सर्व बाण येता देखोनी लक्ष्मण वरच्या वरी तोडी आपण विभीषण रक्षावया. परंतु शरणागत रक्षण करणं हे आपलं ब्रीद आहे, आपलं कर्तव्य आहे, सूर्यवंशाचा हे असणारा धर्म आहे असं म्हणून इंद्रजित वरच्यावरीच असताना तो लक्ष्मण इंद्रजिताचे बाण असताना तोडू लागला आणि विभीषणाला एकही बाण असताना लागू देत नाही अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केली. विभीषण शरणागत कोणी लावताची हात त्याचा करावया घात सावचित्त सौमित्र. सावचित्त होता, तो सावधान होता. त्या ठिकाणी लक्ष्मण शरणागताचा घात करीत ना तो त्याच्यावरती असताना आघात करायचा. अशा प्रकारचा तो या ठिकाणी काय करायचा, इंद्रजिताने जे असणारे बाण मारले तेच असणारे मध्येच असणारे तोडून टाकायचे. अशा प्रकारचा तो या ठिकाणी संधान करू लागला. इंद्रजिता प्रति लक्ष्मण स्वय सांगत आहे आपण पुण्यप्राय लागती बाण अंगवन तुझ नाही. इंद्रजिताला लक्ष्मण म्हणाला, अरे काय तुझ्या अंगामध्ये असणारं बळच नाही, काय तुझे बाण असणारे पुष्प पाहायला लागते, म्हणजे फुलासारखे बाण मला लागू लागले, मला त्या बाणाने काहीच होत नाही. अशा प्रकारे त्याने हेळसांड करू लागला. त्याला अपशब्द असणारा तो इंद्रजिताला लक्ष्मण बोलू लागला. कपटे भस्म शौर्य व्रते नाही सामर्थ्य ना शक्ती रणी वल्गसी किती निर्लज्ज स्थिती तू एका. तू नुसता कपटाची मूर्ती आहेस, कपटा
कपटाने कुठं असताना यश प्राप्त होत असतं का? आणि छल कपटाने कुठं असताना या ठिकाणी विजय प्राप्त होत असतं का? निष्ठा असताना वर्णना करतो अशा प्रकारचं त्यामध्ये अंगवळ नाही, खरा पुरुषार्थ नाही, खरं बळ नाही, अशा प्रकारचा तो इंद्रजिताला लक्ष्मण असताना बोलू लागला. ऐसे बोलोनिया लक्ष्मणा घ्यावया इंद्रजिताचा प्राण दुर्धर विंदिले पैबाण रणविंदान लघु हस्ते. अद्भुत इंद्रजिताचा प्राण घेण्यासाठी मोठे मोठे आसने अस्त्र काढले, मोठे मोठे आसने बाण काढले, दुर्धर अशा प्रकारचे बाण आपल्या भात्यामधून काढले आणि इंद्रजिताला असताना लक्ष्मण असताना ते बाण मारू लागला. इंद्रजित रथगत आपण त्यासी लक्ष्मणे विंधुनी बाण हेम कवचा शोभायमान पाडले छेदून रणभूमी. ते असणार त्याने हेम कवच म्हणजे एक सुंदर अशा प्रकारचं सुवर्ण सोन्याचं कवच असणार धारण केलं होतं इंद्रजिताने. त्या भक्ती मंडपाच्या खाली असणारे रथावरती बसताना तेच असणार जे कवच होतं ते बाणाने त्याने नष्ट केलं, म्हणजे ते कापून टाकलं, जेणेकरून पुन्हा मारणारे बाण इंद्रजिताला लागावे आणि तो मरावा. अशा प्रकारचं लक्ष्मण त्याने संधान करू लागला. वर्षणी आशर जाळी घाये कवचा केली रांगोळी शोभे लखलखिता भुतळी नभो मंडळी जेवी तारा. आणि मग असा तारा असणारा आकाशामध्ये शोभतो तशा प्रकारचा तो इंद्रजित असताना त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागला. असं या ठिकाणी कवच छेदल्यानंतर नाथ मला त्याला तारेच असणारी उपमा देऊ लागली. कवच छेदोनी सत्वयार निधडा इंद्रजित झुंजार घायवट केला जर जर वाहे रुधिर सर्वांगी. आणि मग लक्ष्मणाने त्याला बाण लागू लागले, घायवट झाला, त्या ठिकाणी रक्त निघू लागला, कारण ते कवचामुळे बाण लागत नसतात. अशा प्रकारचं कवच आपण आताही पाहतो, सर्व लोक या ठिकाणी घालतात. शिवाजी महाराजांनी कवच होतं, अफजल खानाची भेट घेणारा जेव्हा शिवाजी महाराज निघाले तेव्हा कवच अंगामध्ये घातलेलं होतं. अशा प्रकारचे कवच धारण करतात योधी लोक आणि ते कवच धारण पाडल्यामुळे मग लक्ष्मणाचे बाण त्या इंद्रजिताला लागू लागले, अंगातून रक्त निघू लागलं, रुद्रोक्षित असणारा तो झाला. वज्रप्राय दुर्धर शारा वर्णी विंदिता सौमित्रा मूर्छित पडला निशाचर महावीर इंद्रजित. आणि मग खरे बाण असताना त्याला लागू लागले, मग रक्त निघू लागलं आणि मूर्छित पडला. एकेवेळी तो निशाचर म्हणजे राक्षस तो इंद्रजित आहे ना, तो असणारा मूर्छित पडला, खाली पडला. घाई लागली अर्धा चंद्री प्राण पांगुळला शरीरी इंद्रिये तटस्थ व्यापारी धरेवरी पडिला. धरेवरती असणारा धरणेवरती पडला. त्या ठिकाणी काही वेळ त्याचा असणारा प्राण जातो की काय, अशा प्रकारची जरा त्या ठिकाणी मूर्छना आली, आपण जरा कोमात गेलं अशा प्रकारचं म्हणतो. तशा प्रकारची अवस्था बाणामुळं, लक्ष्मणाच्या बाणामुळं त्या इंद्रजिताची त्या ठिकाणी झाली. चेतनाल पाली अंतरी आठवण आठवे शरीरी मूढमती धरेवरी घटकाचारी मूर्छित. 4 घटका असताना तो धरेवरती पडला. त्याला काही आठवण राहिलं नाही की आपण कुठं आलो, आपण निकुंभला आलो का काय, आणि कशा प्रकारे लक्ष्मणाबरोबर आपलं युद्ध होतंय त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी इंद्रजिताला आठवण राहिली नाही म्हणतात. 4 घटका अशा प्रकारे तो त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये पडला. उपलब्धिता जाना इंद्रजित होता सावधान भोते पाहे आपण देखे लक्ष्मण रणरंगी. आणि पुन्हा त्याला जगाने सावधान झाले, पुन्हा मूर्छित त्याची मूर्छना गेली, उठला, पाहतो तर काय पुढे लक्ष्मण धडा योद्धा असणार दिसू लागला की आपण युद्ध करण्यासाठी आलो. अशा प्रकारे त्याला सर्व या ठिकाणी पुन्हा आठवण असणारी इंद्रजिताला येऊ लागली. हाती वाहुनिया मेढा अंतकांतक निधडा महाकाळाचा सवंगडा देखिला पुढा सुमित्र. पुढे असणारे या ठिकाणी कोण पाहिला, लक्ष्मण धडा असणारा पाहिला की आज आपलं खरं नाही, आज आपल्याला याच्यावर युद्धच करावं लागेल. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये लक्ष्मणाला त्यांनी सावधान झाल्यानंतर पहिल्यांदा असणार पाहिलं. लक्ष्मणाचा खटाटोप देखोन युद्धाचा साठ
जिंकत होतं, आपला विजयच होईल ह्या प्रकारचा जो असणारा मनामध्ये भाव होता तो नष्ट झाला. कारण लक्ष्मण त्याला दिसला की हो काय कमी नाही, आपल्यापेक्षा शूरवीर आहे, आज आपल्याला मरावं लागतं का काय, अशा प्रकारचा त्याला एका प्रकारचा ध्येय पाहायला लागलं, भयदर्प लागला. आज त्याला खरी असणारी युद्धाची आठवण झाली. निधडाने खोनी लक्ष्मणा, इंद्रजित झाला कंपायमान, पावनी अंतर्धान करावया छळना विचारी. कंपायमान झाला, त्याला भीती वाटू लागली, आज आपल्या असणारं काही खरं नाही, आपल्याला आता कपटच करावं लागेल, आपला प्राण वाचवावा लागेल, काहीतरी करून ह्याला मारावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, अंतर्धान झाला. म्हणजे त्या अंतर्धान पावण्याची विद्या एक होती, तो ढगामध्ये असणारा गुप्त झाला. करावया लक्ष्मणासी छळना, इंद्रजित वर्षामी तबाना, तैसेच वर्षे लक्ष्मणा, बाणी गगन व्यापिले. आकाश असणारा भरून गेलं, असे ढगामधून तो असणारा बाण सुरला. कोण? इंद्रजित. लक्ष्मणावर ते बाण सुरला, कुठून बाण येते ते पत्ता नाही, ढगामधून तो बाण हाणत होता. लक्ष्मण त्याला असणारा प्रत्युत्तर देत होता. एकापेक्षा एक असणारे बाण मारल्यामुळे सर्वच या ठिकाणी आच्छादन झालं. आकाशामध्ये सर्व बाणच बाण असणारे होऊ लागले. पुढे दोघे महावीर नायक शूर निशाचर, युधा मिसळले सत्वर दुर्धर शर वर्षोनिया. दोघे जण असणारे पुन्हा युद्ध करू लागले, एकमेकावरती असणारे आघात करू लागले, एकमेकावरती बाणाचा उत्तर असणारे देऊ लागले. बाण वर्षता दोघाविरा, रणी उठला नधुरोळा, बाणी खिळी धरा, बाणी अंबरा व्यापिले. सर्व या ठिकाणी अंबर म्हणजे असं आकाश जे आहे ते व्यापून टाकलं. अशा प्रकारचे एकमेकावरती दुर्धर अशा प्रकारचे बाण मारवले. एकामधून 100 बाण निघायचे, एकामधून वेगवेगळे अस्त्र निघायचे, असे एकमेकावरती असणारे बाणाचा आघात असणारे करू लागले. बाण कोंडले दश दिशात, बाणी व्यापिले दिगंत, अच्छा गेले चंद्रादित्य, दोघे उन्मत्त रणमारी. चंद्र या ठिकाणी सूर्य जे आहे ते आच्छादन झालं. एवढे असणारे दोघं जण निधडे असणारे योद्धे होते, ते एकापेक्षा एक शूर होते. दोघे जण या ठिकाणी युद्ध कौशल्य आपला अर्थ दाखवू लागले. साधकता बाधकता युद्धस्थिती, रणमार्गा माराच्या युक्ती, दोघा धनुर्विद्या उत्पत्ती, दोघे बिडती निशंक. निशंक अशा प्रकारचे दोघं जण घडत होते. दोघं जण असले एकेकाने रणामध्ये कौशल्य होतं, दोघांना शस्त्रास्त्रामध्ये पारक होती, दोघांना अस्त्रविद्या शस्त्रविद्या असणारे अंगीकृत होत्या. असे दोघं असणारे सारखेच योद्धे होते. येरांचा करावया घात, शास्त्राती मिरवता हस्ता, शस्त्री शस्त्रांचा निपात, वीर कंदनार्थ करीताती. एकमेकावरती असणारे शस्त्रांचा आघात करू लागले. खडगा असणारे एकमेकांनी खडगावर आधारायचं, बाणावरती बाण आधारायचे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी शस्त्रांचा आवाज असणारा होऊ लागला. लक्ष्मण वीर रणोन्माता, निधडायांचा पुरुषार्थ, जाणोनिया इंद्रजिता, निज कपटार्थ मांडिला. त्याने लक्षात घेतलं की आपलं काही खरं नाही, आता आपल्याला कपटच करावं लागेल. कारण लक्ष्मण आपल्याला आटपणार नाही, असं खऱ्याने जर युद्ध केलं तर आपल्याला तो आटपणार नाही. म्हणून त्याने कपट करण्याचा विचार सुरू केला. बाणी झाकिले रवी किरण, रणी पडाता अंधारा, गुप्त केला रहंवर, अश्वयंत्या समवेत. त्याने एक बाण मारला, आच्छादन केलं, सूर्य असणारा झाकला, अंधार पाडला आणि आपला रथ जो आहे ना गुप्त करून टाकला. गुप्त केल्यानंतर पुन्हा तो असणारा अंधार झाल्यामुळे तो बाण असणारा वर्षाव लक्ष्मणावरती करू लागला. मेघ जिनोनिया विविध, नाग पावला मेघनाद, त्याचे पृष्ठावरी सनधा, बाण सुबध विंदित. जन्मल्यानंतर रावणाने त्याचं नाव मेघनाद असं ठेवलं होतं, कारण मेघासारखे आरोग्यित होता. म्हणून त्याला मेघाचं सर्व या ठिकाणी शास्त्रप्रमाण माहिती होते की कुठं असताना मेघ जातात, त्यावर कसं आरूढ व्हायचं. असं तो असताना एखादी मेघावरती आरूढ झाला आणि ढगाच्या आडून युद्ध कौशल्य लक्ष्मणावरती असताना बाण मारू लागला. इंद्रजित जावनी मेघ प्राष्टी, दुर्धर वर्षे बाणवृष्टी,
लक्ष्मणा मारिना उठाउठी वानर कोटी समवेत. आणि तो मेघभ्रष्टावरती असणार आरूढ झाला. लक्ष्मण त्यालाही असणार या ठिकाणी इंद्रजिताला मारील आणि वानरासह या ठिकाणी विजय प्राप्त करेल असे नाथ महाराज म्हणतात. जेनी मार्गे आले ते ततोबाने आच्छादिला लंका पथा. पाओ न शका रघुनाथ तुम्हा प्राणांत माझनी. असं या ठिकाणी म्हणून आला इंद्रजित की तुम्ही या ठिकाणी आलात ना, तुम्हाला इथेच प्राण द्या, आता तुम्हाला मागे जाता येणार नाही, रामाचं दर्शन तुम्हाला होणार नाही असं लक्ष्मणाला आणि सर्व वानर सैन्यांना उद्देशून इंद्रजित असणारा बोलू लागला. खुंटली श्रीरामाची भेटी खुंटली श्रीरामाची गोष्टी. येथे माझी बाणवराष्टी उठा उठी मराला. आता इथं मी असं बाण मारणार आहे, तुम्ही असं आता उठावणी म्हणजे असं माझ्या बाणाने मारणार आहे. तुम्हाला तुमची आणि रामाची असं आता भेट होणार नाही, तुमची आणि सुग्रीवाची भेट होणार नाही, आता तुम्ही इथं मरणारच आहे असं इंद्रजित पुढून असणारा त्या लक्ष्मणाला बोलू लागला. एकता इंद्रजिताचे गर्जना क्रंदला बिभीषण. निशाचरे केले छळना गेला निघोना मेघप्रष्टी. विभीषण असणारा आरोप लागला की आता काही खरं नाही. मग यांनी असणाऱ्या या ठिकाणी छळण केलं, कपट केलं आणि हो मारील मला एका लक्ष्मणाला अशा प्रकारचा आरडा या ठिकाणी विभीषणाने असणारा आरडा केला. निधडा वीर लक्ष्मणा घाये त्याचा घेतला प्राण. युद्धासंधी करुणी छळना गेला निघोना मेघप्रष्टी. आणि तो मेघाप्रष्टी असणारा गेला, मेघावरती असणारा आरूढ झाला. आता तो लक्ष्मणाचा प्राण घेईल का काय याची शंका नाही. मग मेल्यानंतर तो लक्ष्मण आपला काय उपयोग होईल येऊन सप्तावरून आपण फिरून आलोत असं विभीषण हनुमंताला आणि लक्ष्मणाला उद्देशून असणारा बोलू लागला. तेथे न चले अनुसंधान त्याचे आम्हाला गती बाण. कैसे मी वाचेल लक्ष्मण विभीषण क्रंदे. मोठ्या मोठ्याने विभीषण आरोप लागला की आता या ठिकाणी लक्ष्मण कसा वाचेल, कारण त्यांनी मारलेले बाण दिसत नव्हते आणि कुणाला बाण मारायचे, कारण तो मेघभ्रष्टाच्या मागे लपलेला होता आणि त्यांनी मारलेले बाण जो आहे ते दिसत नव्हते. अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली होती. मग त्या ठिकाणी विभीषण आरडाओरडा असणारा करू लागला. सौमित्रा शिरनाभिघात वानर मारिल समजता. आम्हासी आला प्राणांत आक्रंदता विभीषण. आता काही खरं नाही, आपण या ठिकाणी मारणार आहोत. लक्ष्मण मरण, वानर सैन्य मरते, विभीषण असा या ठिकाणी मोठ्या मोठ्याने आरडून बोलू लागला की आता काही खरं नाही, प्राणांत अवस्था आपल्याला आली. आक्रंदता विभीषण आले हनुमंता स्फुरण. शयनांगताले मरण धिकांगवन पै माझी. असं म्हणल्यानंतर हनुमंतराला या ठिकाणी स्फुरण आलं, भाऊ धरकले. शरणागताचं मरण आल्यानंतर आपल्या जीविताला ठेवून काय करायचे असं आल्यानंतर हनुमंतराला या ठिकाणी काय करतात पुन्हा. माझ्यानी भरावसे जाण स्वय श्रीरामे आपण. शरणांगत विभीषण आणि लक्ष्मण धाडिले. हनुमंतराव म्हणू लागले माझ्या भरोशावरती, माझ्या विश्वासावरती लक्ष्मणाला आणि विभीषणाला यांनी पाठवले आणि हे जर मेले तर माझ्या असणाऱ्या जीवाचा काय उपयोग आहे. राम मला असं काय म्हणते की माझा विश्वासघात केला, असं या ठिकाणी माझ्यावरती कोप होईल असं हनुमंतराय या ठिकाणी म्हणू लागले. जीवे चितानी हनुमंता कोण करू शके घाता. आश्वासोनी शरणांगता रणी गरजत साटोपे. हनुमंतराय म्हणू लागले विभीषणाला अरे बाबा मी जिवंत आहे ना, तुझी शरणागताचे या ठिकाणी जे आहे रक्षण करण्याचं कर्तव्य माझ्यावरती आहे. तू मी जिवंत असून तर असणारा तुला कोणी हात लावू शकणार नाही, तू मरणार नाही ही असणारा मी आश्वासन देतो, कारण ते रामाला मी आश्वासन दिलेले आहे असं हनुमंतराय विभीषणाला बोलू लागले. इंद्रजित केवळ कपट मूर्ती त्याचे बळते छळनुक्ती. या लागी अक्रंदसी किती क्षणानुवृत्ती
आणि लक्ष्मणाकडून त्याचा असणारा कपट आहे फक्त. कपटामध्ये कितीच गोळा असतं. कपट असणारा या ठिकाणी शेतीला जात नाही, म्हणजे ते शेवटाला असणारं बोलत नाही बाबा, असं या ठिकाणी हनुमंतराया बिभीषणाला बोलू लागले. करावया इंद्रजिताची शांती, लक्ष्मणा वाहोन या हाती. वेगे वाढला पै मारुती, दुर्धर वृत्ती अत्युग्र. कारण तो ढगामध्ये असणारा इंद्रजित गेला होता, मग तिथपर्यंत असणारा आता लक्ष्मणाला न्यावं म्हणून याच्याकडे मोठं रूप धारण केलं हनुमंताने. आपल्या हातावरती लक्ष्मणाला घेतलं, उंच असा वाढला आणि लक्ष्मणाला इंद्रजिताच्या असणाऱ्या बरोबरीला त्याने नेलं. तळहाती वाहून या जाना, तेथून इंद्रजिता विंधी बाणा. तेथे आणून लक्ष्मणा केले गर्जना हनुमंते. जिथं असणाऱ्या ढगाच्या मागे इंद्रजित लपला होता, तिथं या ठिकाणी आपल्या हातावरती तळहातावरती इंद्रजिताच्या पुढे असणारा नेऊन उभा केला लक्ष्मणाला. आणि आता म्हणला बरोबर तुम्ही युद्ध करा. आणि मोठी असणारी हनुमंतरायाने त्या इंद्रजिताबरोबर गर्जना असणारी केली. ऐकोनी हनुमंता गजरा, प्रत्यक्ष देखोनी वानर. येथेही दोघे करीत आणला सुमित्रा, निशाचर दचकला. इथंही असणारा तो माझ्या मुळावर आलासच का, असं या ठिकाणी इंद्रजित त्या हनुमंतरायाला म्हणू लागला की दोघं जण लक्ष्मण आणि असणाऱ्या हनुमंतराया वानरासह या ठिकाणी आले. आता या ठिकाणी आता मला मारायचं इंद्रजित दुःखी झाला. एका जनार्दना शरणा, इंद्रजित लक्ष्मणा दोघे करीती निर्वाण सावधान.